AIR न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। मुल्क में कोरोना वायरस तेजी के साथ बढ़ रहा है। इसी को देखते हुए आज नांदेड़ जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने बड़ा फैसला लिया है। आए दिन नांदेड़ में कोरोना वायरस के पेशेंटों में बेतहाशा इजाफे की वजह से अब नांदेड़ में कंप्लीट लॉकडाउन लगाने का फैसला किया जाएगा। बहुत जल्द इसका खुलासा जिला कलेक्टर मीडिया के सामने करेंगे। आज इसी तरह की बात मीडिया के नुमाइंदों से करते हुए डॉक्टर विपिन ईटनकर ने खुद कही। ब्यूरो रिपोर्ट नांदेड़। आपल्याला माहीत असेल की मागच्या 1 ते 1.5 हप्त्यापासून आपल्या नांदेड शहरामध्ये पर्टिक्युलर नांदेड जिल्हा आणि त्यातल्या त्यात नांदेड कॉर्पोरेशन एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसेस पॉझिटिव्ह येत आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही काही पार्शियल क्राउड कंट्रोल ऑर्डर काढले होते, पण तरीसुद्धा जनतेमध्ये जेवढं अवेअरनेस पाहिजे जेवढं अवेअरनेस नाही आलेलं आहे ते थोडं इनडिसिप्लिन याच्यामध्ये वागत आहे। त्या अनुषंगाने आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये लॉकडाऊन करायचं किंवा कसं याच्यावर चर्चा होती। आमचं असं मत आम्ही याच्या मतापर्यंत पोहोचलो की लॉकडाऊन लावणे गरजेचं वाटत आम्हाला आहे। त्याच्या अनुषंगाने डिटेल ऑर्डर काढायचे असेल तर डिटेल ऑर्डर काय काढायचे आहे त्याच्यात आम्ही फेसबुक लाईव्ह पण करू आणि जनतेला आम्ही सांगू की लॉकडाऊन जर असेल तर कशा प्रकारचं असेल। आता लॉकडाऊनचा निर्णय झाला का? नाही, मी ते सांगतो। आम्ही आता चर्चा आमची झालेली आहे। लावायचं तर कसं लावायचं, कोणत्या बाबी अलाउड करायच्या, कोणत्या क्लोज ठेवायच्या आणि जनतेला टाइम पण द्यावा लागेल। जर आम्हाला लॉकडाऊन लावायचं तर आम्हाला 2-3 दिवस द्यावं लागेल। तर आज मी ऑर्डर करून उद्यापासून मी लावू शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये पॅनिक होईल। त्यामुळे कसं लावायचं तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ते क्लिअर होईल। थँक्यू।